विठ्ठल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। सद्गुरु महाराज की जय। परिसेवो माते परिशिवो माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवितसे भागीरथी महादोष निवारिणी सकळ स्वामिनी किंवा सकळा स्वामिनी तीर्थाची जिता मुक्ती मोक्ष मरणे तुझे तिरी ऐक्य परत्री सुखरूप भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची तुका विष्णुदास संतांचे पोसणे वाक पुष्पतेने पाठविले किंवा धाडियले भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तं सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधम्नः अन्नश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदभं जघननिहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ज्ञानेशो भगवान् विष्णु
निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्यात ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वराय 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 निवृत्ति उदार सोपाने देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन भाव आ मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाव नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमामि गंगे तव पाद पंकजं सुरासुरे निवेदित्य दिव्यरूपं भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसरेण तथा नराणां वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा 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 सकळ दोष वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा दोष जाती भंगा सौराष्ट्रे सोमनाथञ्च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् उज्जन्यन्यां महाकाल ओमकारममलेश्वरं परल्यां वैजनाथञ्च डाङ्किन्यां भीमाशङ्करं
सेतुबन्धतुरामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यतु विश्वकं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेन च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रार्थपठेन्नरा सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति अतुलितबलधाममहिमशैलवदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि। आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे जयाचिनी आठवे शब्दसृष्टी आगवे सारस्वत आघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारू म्हणे रस होते वळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता तो पिता माझा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलं विचारणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हे अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हे लागी सेवक झालो तुमच्या लागलं विचारणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हे अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हे मने धराल हाती द्यालमती निरूपम घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा परी सेवो माते परिये सेवो माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे भागीरथी महादोष निवारिणी सकळा स्वामिनी तीर्थाची रुक्मिणी प्राण संजीवन जगतपालक जगत उद्धारक पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्वमौली श्री ज्ञानोबाराय ज्ञानेश प्रिय सर्वश्रेष्ठ थोर जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन पुलकित पुनीत झालेली भूमी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या अस्तित्वाने पुलकित झालेली आविर्भूत झालेली ही पुण्यमय भूमी आणि त्या भूमीमध्ये आज एक नैमित्तिक कार्यक्रमाच्या संबंधाने निमित्ताने आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत। कार्यक्रमाचं निमित्त माहिती ज्ञात सगळ्यांनाच आहे। या कार्यक्रमाचं एक विशेषत्व आणि वैशिष्ट्य असं आहे की जर आपल्याला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एखादा उपक्रम करायचा असेल, उपकार्यक्रम करायचा असेल, त्याच्याकरता वेळेचं फार महत्त्वाचं बंधन असतं। म्हणून या मंडळींनी या कुटुंबाने पूजाई यथासांग व्हावी
आणि त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या, कलियुगाप्रमाणे किंवा युगपरत्वे काही अपूर्तता राहिली, तर ते परिपूर्णता म्हणून त्या ठिकाणी कलियुगात सोपं आणि सिद्ध साधन सांगितलेले कीर्तन, त्या कीर्तनाचाही योग घडावा म्हणून त्यांनी खूप वेळेमध्ये ग्रामदेवत्यांची भेट, त्या गंगेचं आपल्या मस्तकावर घेऊन त्या ठिकाणी गावामध्ये अशा प्रकारची एक मिरवणूक वा ग्रामप्रदक्षिणा सगळं वेळेत केलं होतं. पण आपल्या सगळ्यांनी कबूल करावं लागेल की आपल्याकडनंच थोडासा त्या ठिकाणी विलंब झाला. आणि ते जर कोणी कबूल केलं नाही तर आपण वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे पाईक नाही हे सिद्ध होतं. कारण आपल्या संप्रदायाने जिथं जिथं आपल्या संतांना थोडंसं वाटलं की माझ्याकडनं काहीतरी अपवाद घडला, माझ्याकडनं काहीतरी चुकलं बुवा, अर्थात ती चूकसुद्धा समजण्याकरता या संप्रदायाची पुण्यहीच लागते. अनेक प्रकारे चुका करून सुद्धा समाजासमोर त्या ठिकाणी बिनधास्तपणे बोलणारे अनेक आहेत. मग तुम्ही मला विचारू शकता आणि तो स्वतंत्र विषयाने बोलण्याचा ओघ तयार होऊ शकतो की मग चुका कबूल करायचं तरी काय कारण आहे. त्याचं कारण आपलं जीवन अचूक ठरतं आणि अचूक पुढे जातं. ज्याला अचूक जीवनाची अनुभूती यावी असं वाटत असेल त्याने आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीची चूक ही मान्य करून त्याबद्दल त्या ठिकाणी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. त्याचे अनेक प्रकार आहेत. म्हणून या कार्यक्रमाचं एक खूप चांगलं वैशिष्ट्य, आणि मला तसं म्हणायचं नाही, मला ज्या वाजता सांगितलं त्या वाजता घड्याळाचा काटा त्या आकड्यावर असेल तेव्हा मी तिथे असतो. मला फार येतं असं काही नाही. महाराष्ट्रातले काही काही कीर्तनकार एखाद्या अभंगाने उठतात, तसा एखाद्या अभंगाने उठलेला महाराज मी आहे की नाही. पण प्रेम, भाव, समर्पण आणि मोठ्यांनी बोलायला लावावं ही लायकी माझ्यासारख्याची असल्या कारणाने साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. ही थोर थोर महात्मे ज्ञानोबाराय जसं ज्ञानेश्वरी म्हणतात आणि अनुभवतात, तसा काही काही वेळेला आपल्यासारख्या अज्ञानांच्या जीवनात तो अनुभव येतो. परी प्रौढीनं बोलो होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. आज एक थोर थोर महात्मे या ठिकाणी आहेत. एक एकाहुनी बळी रे. आणि तेही काही वेळेला म्हणणारे खूप निष्णात आणि दर्दी असतात, काही वेळेला वाजवणारेच असतात. पण या ठिकाणी म्हणणारे, वाजवणारे आणि ऐकणारे तर त्याहीपेक्षा दर्दी आहेत, अनुभवी आहेत, पारखी आहेत, परीक्षक आहेत आणि निरीक्षकसुद्धा आहेत. आणि म्हणून माझ्यासारख्या पामराचं ते एक थोर भाग्य आहे. एरवी तर सगळ्या ठिकाणी आपल्याला बोलायला, कार्यक्रम करायला मिळतंच, पण अशा ठिकाणी त्या ठिकाणी योग यावा की मोठ्याने बोलवावं, बोलायला लावावं आणि लहानांनी बोलावं. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये घडलेला एक इतिहास आहे माऊली. असं जर कधी त्या ठिकाणी आपल्या भाग्यात आलं तर काय घडू शकतं जगामध्ये. रिकामे तोंड करू गेले बडबड, गीतायसे गोड अतुडले. विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानोबरायांना म्हणावं, माऊली काहीतरी बोला, काहीतरी बोला, काहीतरी बोला. पण त्या बोला म्हणण्याच्या मागे त्यांचं तादात्म्य होतं, त्यांची पुण्याई होती, त्यांचे आशीर्वाद होते आणि ती प्रेरणा होती. म्हणून ज्ञानोबरायाकडनं काय घडलं. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अशा प्रकारचा ग्रंथ त्यातून घडलेला आहे आणि तो ग्रंथ जगाला वंदनीय आहे. नवे नवे डोक्यावर घेऊन नाचावा एवढा त्या ठिकाणी अनुपमेय शाश्वत आहे. म्हणून मोठ्याने बोलायला लावल्यानंतर लहानांना बोलण्याचं भाग्य प्राप्त होतं अशी फार थोडी असतात. नैमित्तिक प्रसंगाने अभंग निवडण्याची वा घेण्याची पद्धत आणि परंपरा आहे. प्रसंग अनुरूप त्या ठिकाणी गुरुनाम गुरु स्वानंद सुकुनिवासी जोग महाराजांनी केलेली ही फार मोठी एक आध्यात्मिक क्रांती जगात म्हणावी लागेल.
पहिले सगळ्या अभंगांना त्या ठिकाणी अशा प्रकारची प्रकरणं होतीच असं नाही आणि आम्हाला माहीत नाही, ज्ञात नाही, पण ज्येष्ठ श्रेष्ठ सांगतात त्यावरून गुरुनाम गुरु जोग महाराजांनी ही प्रकरणं तयार केलेली आहेत. आणि त्या प्रकरणात कोणत्या प्रसंगाला कोणता अभंग घ्यावा त्याचा सत्परिणाम असा झालेला आहे. मी 2-3 ठिकाणी अंत्यसंस्काराला गेलो, थोडासा विरोधाभास आहे विषयाचा, पण मग काय हरकत नाही, ऐकून ठेवा. तिथं थोडंसं अभंग म्हणताना त्या भजनी मंडळाकडनं वेगळा थोडासा प्रकरणात फरक झाला, तर एक वृद्ध अनुभवी महात्मा उठले, बाबा हे काय म्हणतायत? म्हटलं अभंग म्हणतायत. हा अभंग इथं चालतच नाही म्हणे. कोण म्हटलं? भजनी नाही, ऐकणारे म्हटलेत. हा प्रकरण करणाऱ्यांचा आणि प्रकरण केल्याचा सत्परिणाम आहे माऊली. समय न कळे काय उपयोग ते वेळे, समयोजाना समयासी सादर व्हावे. आणि म्हणून प्रसंगानुरूप आज फार महत्त्वाचा जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या मुखातून शब्द व्याप्ती क्रांती करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल का त्याला जोडून मग तो शब्द आला असेल माझ्या मुखामध्ये, मी वापरला असं म्हणण्याचा अधिकार मलाच नाहीये. शब्द व्याप्ती क्रांती काय म्हटले ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये? शब्दांची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. एरवी मी खाली उतरलो तर मला हे आठवणारच नाही. हा या परंपरेचा सत्परिणाम आहे बाबा. खरं सांगतो मी तुम्हाला, प्रामाणिकपणे सांगतो. खाली उतरलो तर सगळं, जसं त्या अर्जुनाला भगवान परमात्म्याने हात लावलं तर त्याला कोणी साध्या शिकाऱ्यांनी सुद्धा हरवलं. आणि एरवी भगवान परमात्म्याच्या अंकित होता तर काय, तोवा संग्रामो हरू जिंकिला, निवांत कवचाचा टावो फोडिला, पवाडात्वा केला गंधर्वासी. ही ताकद कुणाची होती? तशी ही ताकद आपल्यामध्ये असते, आपल्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठांची असते. शब्दाची व्याप्ती तेने पाडे. आणि म्हणून थोडंसं आध्यात्मिक क्रांती करणारा एक व्याप्तीचे शब्द याच्यामध्ये आहेत. हा एक प्रासंगिक अभंग आहे. आणि मानवी जीवनामध्ये काही प्रसंग आलेच पाहिजे, काही प्रसंग जीवनात येऊच नाही. त्यापैकी व्यावहारिक परिभाषेमध्ये माझ्या अल्पज्ञानाने मी असं म्हणण्याचा प्रयत्न करील, कोणाचा कुणाशी वाद होण्याचा प्रसंगच येऊ नये. मग येतो का माणसं आणतात? याचं मूलभूत आणि निज कारण संशोधन केलं पाहिजे, ओळखलं पाहिजे, विचाराने तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून काही गोष्टींचं जीवनामध्ये संबंध यायला का नको आहे, पण काही गोष्टींचा संबंध आल्याशिवाय राहू नये. त्यात पारमार्थिक संबंध मानवी जीवनात आलाच पाहिजे. साधना घडली पाहिजे, व्रत वैकल्य घडले पाहिजे आणि तीर्थयात्रा घडली पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयामध्ये या साधनेचे काही सिद्धांत आलेले आहेत. मी का सिद्धांत म्हटलो? विठ्ठल विठ्ठल सिद्धांत हे सिद्धांनी मांडलेले असतात आणि वारकरी संप्रदायाचे सिद्धांत मांडणारे सिद्ध आहेत. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. 6 प्रकारचे सिद्ध आहे शास्त्रामध्ये. तो विषय आपला बोलण्याचा आज नाहीये, पण या संबंधाने त्या ठिकाणी जीवनात तीर्थयात्रेचा योग यावा. कधी यावा? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थ यात्रे जाय चुकू नको.
असे दुरी ठेला जव हा काळ असे दुरी ठेला तीर्थयात्रे काय चुकू नको जव हा काळ असे दुरी ठेला जव हे सकळ शीत आहे जव हे सकळ शीत आहे हात चालावया पाय हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको तीर्थयात्रे जाय चुकू नको तीर्थयात्रे जाय चुकू नको तीर्थयात्रे जाय चुकू नको अचूक जीवनाचे काही पैलूच्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी हा प्रारंभ सांगितलेला आहे का काही चुका जीवनात होऊच नाही. एखादा म्हणत असेल माणूस चुकीचा पुतळा असतो तर ही अक्षम्य चूक आहे हे म्हणणं सुद्धा. आता मी नेहमी सांगतो बाबांची क्षमा मागून सांगतो तुम्ही कीर्तन ऐकताना डोक्यातलं सगळं काढलं तर एखादा शब्द डोक्यात शिरेल. प्रपंच घेऊन किंवा डोक्यात ठेवून कीर्तनात बसूच नाही ती कीर्तनाची जागाच नाही. मी काय म्हटलो काही काही गोष्टी अशा जर म्हटल्या आपण कमी चुकीचा पुतळा ही सुद्धा अक्षम्य चूक आहे. आला असे लक्षात तर बघा. आणि म्हणून तुकोबारायांनी या अभंगामध्ये अचूक जीवनाचं खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको जव हा काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐकवयला मने भाव धरोनी भला न वंचे त्याला चुकू नको जोडोनी धन न घाली माती ब्रह्मवृंदे पूजना येती सत्य आचरण दयाभूती करी सांगा ती चुकू नको दशा यवन बाणली अंगी पांगिला न हो विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे संत संगती चुकू नको. का बरं चुकू नको मग तेथे नाचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तव यमाज्ञा तै यमाज्ञा आहे की नाही. मग तिथं आपलं काहीच चालत नाही. अजून तुकोबारांचं एक प्रमाण आहे तववरी रे तववरी तुमचे बळ जववरी आला नाही काळ. आणि म्हणून तत्परता महत्वाचे जव हे सकळ सिद्ध आहे. काही म्हणतील महाराज जाऊ द्या ना चालू द्या गाड्यात बसून जाण्याचा प्रघात खूप चांगला आहे. खूप जणांनी आता महाराज महाराज म्हणून तीर्थयात्रेचे टिंब सुरू केलेले आहे. माफी मागतो मला म्हणायचं नाही त्यांना काहीच आणि ते म्हणण्याचा अधिकारही मला नाही. मी म्हणून कोण ऐकल किती सांगू तरी वाजत असे बोंब तर माझ्यासारख्याच कुठे आहे. पण बसायला सुद्धा सिद्धताच लागते. जर गुडघे माणसं म्हणतात मला बसून सुद्धा जमणार नाही म्हणून जवळ हे सकळ सिद्ध आहे. काय म्हणतात बसायला गेलं तर पाठ बसू देत नाही कंबर बसू देत नाही डोळ्याने दिसत नाही कानाने ऐकायला येत नाही. काय उपयोग आहे म्हणून जवळ हे सकळ सिद्ध आहे. कशी करावी तीर्थयात्रा त्याचं पहिलं उत्तर सांगितलं ज्ञानोबारायांनी. त्याच्याविषयी खूप मोठे भाव आणि श्रद्धा असली पाहिजे. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा तीर्थव्रत भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी शांती दया पाहुणा हरी करी शांती दया पाहुणा हरी करी तीर्थव्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी
शांती दया पाहुणा तीर्थव्रती भाव करी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी शांती दया पाहुणा. त्या भावाची प्रेरणा असावी. 17व्या अध्यायाच्या 14व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा शरीरम तप उच्यते. यावर बोलताना ज्ञानोबारांनी सांगितलं तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया आठई प्रर जैसे पाया उडी पघापे. काय म्हटलेत ज्ञानोबाराय? जणू काही अशी ओढ असावी ना असा भाव अशी श्रद्धा असावी. पाया उडी पघापे. एखादा माणूस जर खूप तत्पर असेल तर त्याला समाजात एक शब्द आहे जसे काही त्याच्या पायाला घुंगरं बांधलीत असा शब्द आहे पा मराठीमध्ये. तसंच ज्ञानोबारा म्हणतात पाया उडी पघापे. तो शब्द आहे ज्ञानेश्वरीमध्ये. अशी तत्परता झाली पाहिजे. आणि तीर्थयात्रेला जातानाची प्रसन्नता सांगितली माऊली आपल्या संतांनी. प्रसन्नता. तीर्थयात्रेला जाताना नियोजन करून जाणारे तुम्ही आम्ही सगळेच आहे. महिन्या 2 महिन्याने आले ते काम करू पण आल्यावर करू हे महत्त्वाचं आहे. 8-15 दिवसांनी ते थोडं बाजूला ठेवा. बरं काय घाबरू नको मी परत आल्यावर करू हे तीर्थयात्रेत नसावं. तीर्थयात्रे सुखे जाऊ तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेवू संता संगे देऊ वासुदेव धनेवरी हो तनु वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण वासुदेव धनेवरी वासुदेव स्मरण करू वासुदेव. तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेवू वासुदेव धनिवरी. तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेवू वासुदेव धनिवरी. अशी तीर्थयात्रा जर झाली नाही तर ज्ञानोबाराय म्हणतो तुम्ही जगातल्या सगळ्या तीर्थयात्रा करा आणि जर ही पथ्य पाळलं नाही तर ते व्यर्थ सांगितलेलं आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी करिते व्यर्थ चित्त नाही नामी करिते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे चित्त नाही नामी करिते व्यर्थ. याच्यामध्ये संगती आली, याच्यामध्ये साधना आली, याच्यामध्ये अंतरंग आला. म्हणून संगती असावी तर संत संगे सेवू वासुदेव धनिवरी. तीर्थयात्रे आम्ही पहिल्यांदा हे नियोजन करतो आमच्या गावचं कोणी आहे का, माझ्या जवळचं कोणी आहे का, म्हणजे आपल्याला ही शाश्वतीने मी तिकडे गेल्यावर राहील का, काही झालं तर असं म्हणतो पहा आपण. काही नसतं तसं. म्हणून या सगळ्या प्रमाणाने माझ्या अल्पमतीने त्याचा एक उपक्रम आपल्या पुढे ठेवला. तीर्थयात्रा कोणत्या उद्देशाने करावी त्याचं पहिलं कारण सांगितलेलं आहे. आमच्या संस्कृतीमध्ये आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं
आमच्या संस्काराने हे सांगितलेलं आहे की वाडवडिलांची परंपरा चालवा. यद्ददा आचरती श्रेष्ठ. मौली, मला या श्लोकावरच्या 2-3 ओव्या खूप भावतात, आवडतात. हा विषय वेगळा आहे खरा, म्हणजे हृदयाच्या गाभाऱ्यात जाऊन बसतात. इतकं ज्ञानोबारायांनी काय चिंतन मांडलं असेल त्या श्लोकावरती. श्रेष्ठांनी ज्येष्ठांनी असं करण्याचं कारण काय? आणि तुमचं आमचं मत भाग्य आहे. मी तर म्हणेल जन्माला आल्याचं तेच खरं महत्त्वाचं भाग्य आहे की या ज्येष्ठ श्रेष्ठांनी तो मार्ग, ती वाट, पारमार्थिक रस्ता आपल्याकरता चांगला ठेवला. अगा ऐशे जरी न कीजे अज्ञाना काय उमजे तेने कौने रीते जाणावे मार्गात या मार्गी अंधा सरिसा डोळ सोयी चाले जैसा आज्ञानो प्रगटवा धर्म तैसा आचरोनी येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती एर जे अनुष्ठिते सामान्य सकळ. सामान्य सकळ जीवांचा उद्धार होण्याकरता त्यांनी हे अनुष्ठान करावं. तीर्थयात्रा ज्येष्ठ श्रेष्ठांनी केली. कोणी केली? नामकरण नंतर बघू. तीर्थांच्या राजांनी केली. जयाचे नाव तीर्थरावो दर्शनी प्रशस्तीशी ठावो जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासेही. तीर्थराज 2 आहेत आणि तीर्थांची तीर्थयात्रा करून जे राजे झालेत ते 1 आहेत. हे की नाही? प्रयागाला तीर्थराज म्हटलं जातं. आणि ऐकून आहोत आपण जागतिक रेकॉर्ड म्हणजे तोडलंय की एवढी संख्या जगात कोणत्याच तीर्थावर नाही आहे. जगात बरं का, जगात किती धर्मपीठ आहेत माऊली? 4,500 कोटी. किती? जगात बरं का, भारताचा विषय नाही चालला. आणि अशा जागतिक प्रयागराज तीर्थराज आहेत, तेथे एवढी गर्दी कधी जगात कोठेच नाही. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे उदंड वर्णिले क्षेत्र महिमे उदंड वर्णिले क्षेत्र महिमे उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. आपल्याला इथपर्यंत यायचं होतं. माफी मागतो मी तुमची. अनेक क्षेत्रांचं महात्म्य उदंड वर्णन केलेलं आहे. क्षेत्रांचं म्हणा, तीर्थांचं म्हणा, पण असं जगातही कुठे नाही का एवढी संख्या आतापर्यंत आली. आणि काय करा माहिती आहे का, माफी मागतो, मला तितकं ज्ञान नाही त्या गोष्टीचं, म्हणजे व्यावहारिक गोष्टीचं. बरं, काही गुंतागुंत डोक्यातून काढायची, फक्त आपली श्रद्धा ठेवायची. कशामुळे काय हे बाजूला ठेवा. निवडावे खडे तरीच दळण ओझ घडे. दळण करायचं ना, मग खडे निघाले पाहिजे. खड्यांचं दळण करणं त्याला नाही. तुकोबारायांचं प्रमाण आहे बरं का. आणि म्हणून प्रयागराज आणि दुसरा राजा आपण भाग्यवान. त्र्यंबक हा तीर्थराज त्र्यंबक तीर्थराज उर्विल अंतरीचे काज उर्विल अंतरीचे
हरीचे काज त्याही तेजा माझे तेज याही तेजा माझी तेज महाकाल उज्जने वाराणसी विश्वनाथ वाराणसी विश्वनाथ महाकाल उज्जयिनी वाराणसी विश्वनाथ वाराणसी विश्वनाथ दोन तीर्थराज प्रयाग आणि त्र्यंबकेश्वर आणि नामदेव महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे एक तीर्थांचा रावो जयाचे नाव तीर्थरावो दर्शनी प्रशस्तीशी ठावो जयाचे संगे ब्रह्मभावो भ्रांतासीही ज्ञानोबारायांचं नाव आहे तीर्थांचे राजे ज्ञानोबाराय ज्ञानियांचे राजे ज्ञानोबाराय दर्शनी प्रशस्तीशी माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर प्रसन्नता प्राप्त होते आणि माफी मागतो शब्दच तसा आहे भरमिष्ठपणा जातो आहे की आणि या प्रमाणाने आपल्या सगळ्यांना असं गृहीत धरलेलं आहे की आपण सगळे आता राग येणं साहजिकच आहे पण ते का साहजिक आहे सत्य बोललं तर खरं बोललं तर आणि संत खरंच बोललेले आहे भ्रांतासीही आपल्याला ज्याच्याकरता जन्माला घातलं तो बाजूला राहिला भाग आणि आपण जे करतो ते भरमिष्ठासारखं करतो म्हणून भ्रांतासीही पण त्यांचं उर्वरित अशा प्रकारचं कार्य एक आहे जरी भरमिष्ठ असला भ्रमित असला भ्रांतासी त्यांचं दर्शन घेतल्यानंतर भ्रम जातो भ्रांती समोर गेली लागली प्रमाणाने बोललं तर संध्याकाळी पुन्हा 6 वाजतील तरी कीर्तन आटोपणार नाही बोध दिला माझं सांगा मार्ग दावीला नीट भ्रांती समोर गेली दिसू लागली वाट आणि बाबा म्हणतात ते बरोबर आहे कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आडळ ते मेर हे दुःख गेले फिटले भ्रांती पडळ श्री गुरु निवृत्ती दाये मार्ग दावीला बाप रखुमा देवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळ धर्म जागो सदैवाचा जे बापर म्हणून जयाचे नाव तीर्थरावो पहा आता माझा मुद्दा इथपर्यंत आणून मी थांबवणार आहे काय यद्ददा आचरती श्रेष्ठ यांनी आणि त्यांनी ज्यांना घेतलं त्यांनी आता पुढचा एक मुद्दा राहिला मधला तेवढा सांगून जातो पुन्हा नीट ऐका आता ज्ञानोबाराय तीर्थांचे किंवा तीर्थरावो आहे तीर्थयात्रा करण्याचा उद्देश मला खूप चांगला ऐकायला मिळालं मला आठवतं मी कुठंतरी बोललो पण गाव लक्षात नाही माझ्या ज्ञानोबारायांच्या स्वप्नामध्ये तीर्थ आलीत आणि ज्ञानोबारायांच्या स्वप्नात येऊन तीर्थांनी आपली खंत व्यक्त केली अंतकरणातली आता या परंपरेला सुद्धा भागीरथी शब्दावर जेव्हा बोलायचं आहे तेव्हा आपण नंतर आलं वेळ मिळाला आलं आपल्याला आठवलं तर आपण बोलू पण हे का घडलं त्याला मागचं एक उपादान कारण आहे माऊली ज्ञानोबारायांना त्या तीर्थांनी विनंती केली या गंगा ज्ञानोबारायांच्या स्वप्नात आल्या माऊली आम्ही मलिन झालो पापियांचे पाप आमच्या धुतले गेले आणि त्या पापाचा भार आम्हाला खूप झालेला आहे मालिन्य आमच्या जीवनामध्ये आलं माऊली तुम्ही या एकदा आणि आम्हाला स्वच्छ करा आणि म्हणून बरं का
ज्ञानोबाराय जेव्हा आपण अभंगात ज्या गंगेचं नाव घेतलेलं आहे त्या गंगेकडे गेले ना, त्या गंगा मातेनं ज्ञानोबारांची पाय घट्ट धरली. ज्ञानोबाची पायी मिठी घाली गंगा माई, ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. हे स्वप्नात ते तीर्थ आले आणि ज्ञानोबारायांना विनंती केली. ज्ञानोबारायांनी ती विनंती निवृत्तीनाथ दादांना सांगितली. यातून एक बोध घ्या माऊली, एखादी चांगली गोष्ट सांगण्याचं ठिकाण राहू दे आपल्याजवळ, आहे की नाही. आपण फार भाग्यवान आहोत. मला जर काही चांगलं सांगायचं असतं तर मी बाबा किंवा बाबांकडे जातो, बाबा असं करायचं आहे आपल्याला, आणि त्यातलं एक स्थान त्याची उणीव भासते. तुमच्याही लक्षात येईल ते नाव. आता पोरकं झालो आपण, त्यांना सांगायचो आम्ही आपल्याला असं करायचं. एक माणसाच्या जीवनामध्ये तो आधार असावा, आश्रय असावा. नीच आश्रयो न कर्तव्य, कर्तव्य महत आश्रयो. निवृत्तीनाथ दादांना सांगितलं माऊलींनी, दादा रात्री माझ्या स्वप्नामध्ये तीर्थ आली होती, गंगा आली होती, आणि त्यांनी मला सांगितलं की आमची अवस्था अशी अशी झालेली आहे, आपल्याला तीर्थयात्रेला जायचं आहे. विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांना खूप आनंद झाला, कारण त्यांची प्रेरणा म्हणूनच हे स्वप्न असेल असंही म्हणू शकतो आपण. निवृत्तीनाथ दादांना सुद्धा वाटलं की मला त्या रस्त्याने माझे सद्गुरू गोरक्षनाथ गैनीनाथ महाराज हे नाथपंथातील महात्मेसुद्धा भेटतील, मी तीर्थयात्रेला गेलं पाहिजे म्हणून होकार दिला. आणि होकार दिल्यानंतर ते पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंगाला साकडं घातलं. ज्याला बरोबर न्यायचं त्याला नाही विचारलं. पा मर्यादा आहे की असावी माणसाला, कारण त्यांना माहीत होतं आपण जर वैयक्तिक भेटलो तर आपलं काम होणार नाही. मग पांडुरंगाला सांगितलं, नामदेव महाराजांना मला बरोबर न्यायचं आहे तीर्थयात्रेला, नेऊ का? पांडुरंगाला सुद्धा असं धर्मसंकट पडलं, नाही म्हणावं की, कारण देवाला माहीत होतं आपला प्रत्येक शब्द खंडन करण्याचं सामर्थ्य नामदेव महाराजांमध्ये आहे, कारण त्यांनी प्रत्येक गोष्टीचं खंडन करण्या इतकं मंडन जीवनामध्ये तयार केलेलं आहे. अधिकार तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवा सेवा, आणि ज्याच्यावर ऋण आहे तो काही वरमानाने ताट कोणापुढे कधीच नाही, नजरेला नजरच भिडू शकत नाही. आपल्या संतांचं तेच आहे. पण दुर्भाग्य आपलं आहे की ते असून सुद्धा आपल्याला गावाला टिंबटिंबाला सांगा. शोकांतिका ही आहे. मी माझ्या प्रामाणिकपणाने कबूल करतो की परमार्थ न करणारी माणसं खूप चांगली आहेत, पण परमार्थ करून दिशाहीन झालेली माणसं सगळ्यात वाईट आहेत. चाचपडत बसू नका. एखादा आधार असा ठेवा की पुन्हा त्यापून निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निर्धारे वर्म चुकू नये. करसी ते करी देवा माझे सुखे, मजबरी घाली घन परी मी न सोडी चरण. निष्ठा आहे माऊली. कोणासाठी केली प्रपंचाची होळी. काही माणसं म्हणतात ती पत्नी खूप जाच देते, ती काय म्हणतात पत्नीवास बायकोवास. नाही नाही, आपल्याकरता तिने तिच्या सगळ्या नात्यांची राख रांगोळी केलेली असते. आणि ती जर धर्मपत्नी असेल तर त्या ठिकाणी तो वचक नाही आहे, तो व्यवहार आहे, ग्रस्त आश्रम आहे माऊली. नीट ऐका. देवाला काही धर्मसंकटाने सांगता आलं नाही. थोडंसं सूचक म्हणून बोलायला गेले तर नामदेव महाराजांचा नकार आला. काय सिद्धांत आहेत बघा. देवा मी तीर्थयात्रेला जावं अशी काय उणीव आहे इथे मला सांगा. काय उणीव आहे? अवघ्या तीर्था, अवघ्या संता, आणि देवाचा आहे देव. कुठं जाऊ मी आता? पण पांडुरंगाने हे सांगितलं त्याच्याकरता तीर्थयात्रेला जायचं नाही. आता तुमची साधना परिपूर्ण झालेली आहे. देखे प्राप्त झाले,
जे निष्कामता पावले तया कर्तव्यासे उरले लोकांलागी. आता तुम्हाला लोकांकरता तीर्थयात्रा करायची आहे. आपल्या मागवून येणारे जे तीर्थयात्री आहेत त्या तीर्थयात्र्यांकरता तुम्हाला ही परंपरा पुण्याई आणि ती भूमी शुद्ध करायची आहे, पवित्र करायची आहे. तैसे बांधले सोडीत बुडाले काढीत साखडे फेडीत आरताची याच्याकरता करायची आहे. आणि मग ज्ञानोबाराय नामदेव महाराजांनी पुन्हा विचारलं का मी त्यांच्याबरोबर जाऊ. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर संगतीचा. जावे स्वस्तिक क्षम यावे शीघ्रवत करावे स्वहित कळे तैसी. कोण संगतीची अपेक्षा करताय माऊली. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. जावे स्वस्तिक्षम सुखाने जा सुख स्वरूपाने पण यावे शीघ्रवत लवकरात लवकर या. का तुमचेने बरा दिसत असे. आपल्या घरच्यांना वाटतं यांची कायमची तीर्थयात्रा असावी. आता फरक कळला तर बघा. यातला फरक तुम्हा आम्हाला कळला तो खूप चांगला आहे. देवाने म्हणावं जा पण लवकर या. मला उणीव सहन होत नाही, वियोग सहन होत नाही. तुम्ही जाता गावा हुर हुर माझ्या जीवा. भेटाल केदवा मज लागी पतित पावन मी तो आहे खरा. तुमचेने बरा दिसत असे है की नाही. आपल्या घरच्यांना वाटतं यांची तीर्थयात्रा संपू नये आणि देवाला वाटतं यांनी लवकर यावं, यावे शीघ्रवत. आणि मग नामदेव महाराजांना परवानगी मिळाली. ज्ञानोबारायांबरोबर ते निघाले. मला तो प्रसंग खूप आवडला माऊली. धावोनिया देव गळा घाली मिठी स्पुंद स्पुंदोनी गोष्टी बोलत असे. तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी म्हणे चक्रपाणी नामयासी. गळ्यात मिठी घालून देव रडतोय. हे यात्री तीर्थयात्रेला चालले तर यांनी तीर्थयात्रा केली. नुसती केली नाही, तीर्थांना पुनीत केलं, पावन केलं. आणि तीर्थांना सुद्धा एवढी खत वाटली मराठीमध्ये. तीर्थांनी सुद्धा आपलं एवढं भाग्य तयार केलं का ज्ञानोबाराय जेव्हा वाराणसीला काशी यात्रेला गेले नामदेव महाराजांबरोबर, विशीत गेल्यानंतरच काशी विश्वनाथांना कळलं ज्ञानोबाराय नामदेव महाराज येत आहेत. आपल्या आसनावरून उठलेत. काशी विश्वनाथ धावत धावत आले. ज्ञानोबारायांचा हात धरला. माऊली आज दिवस सोन्याचा उगवला. आमचं भाग्य उजळलं आणि तुमची भेट झाली. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. हात धरला. भागीरथी मातेकडे गेले. भागीरथी मातेकडे गेल्यानंतर ज्ञानोबारायांनी उभं राहिल्या त्या गंगेने ज्ञानोबारायांच्या पायाला मिठी मारली. ठीक आहे, पण पुढचं आश्चर्य महत्वाचं आहे का मिठीच सोडेना. यावरून लक्षात येतं की तीर्थांना किती आतुरता आहे. तीर्थ किती अपवित्र झाले असतील आणि तीर्थांना त्या ठिकाणी किती आनंद झाला असेल, या तिन्ही गोष्टी आहेत. मग नामदेव महाराजांनी सांगितलं नामा म्हणे सोडाबाई.
ज्ञानदेव सर्व ठाई. त्याचे दोन भाग आहेत. ज्ञानोबाराय सगळ्या ठिकाणी आणि सगळ्या ठिकाणचा उद्धार करायला ज्ञानोबारायांना जायचं आहे म्हणून सोडाबाई जाऊ द्या आता आम्हाला. अशा या ज्येष्ठ श्रेष्ठांनी केलेल्या तीर्थयात्रेनंतर आपल्या जीवनात तीर्थयात्रेचा योग यावा, पण तो साधना म्हणून यावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साधना म्हणून यावा म्हणजे काय माहिती आहे का? हौशे गौशे. तीर्थांवर गर्दी कोणाची जास्त आहे? वारीला गर्दी कोणाची जास्त आहे? मला त्यांना नावं ठेवायचे नाहीत, पण साधना म्हणून तीर्थयात्रा केली पाहिजे. तीर्थयात्रेने शरीर पवित्र होतं. मनुष्य देह हा मनुष्यपणाचा लायक होतो. मग आता मनुष्यपणाचा लायक होतो म्हणजे याच्या अगोदर मनुष्यपणाचा तो न लायक होता का? ना शब्द नाही म्हटलो मी. काय शब्द वापरला? तो लायक होतो म्हणजे याच्या अगोदर काय होता? ना नाही म्हणायचं, न म्हणजे अयोग्य होता का असं बोलतो. आता थोडस योग्य नव्हता का? योग्यच आहे, पण काही गोष्टीमुळे तो अयोग्य झाला. अशा अनेक गोष्टी आहेत का त्या शुद्धच आहे, पवित्रच आहे, हेतू खूप त्याच्या मागचा चांगला आहे, पण तदनंतर तो बिघडलेला आहे. मुक्त होता परी बळे झाला बध, घेऊन या छंद माझे माझे. आपल्याला परमार्थ करायचीच गरज नव्हती, इतकं चांगलं आपलं स्वरूप होतं. मुक्त कासया म्हणावे, बंधनाची नाही ठावे. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे सर्वत्र वरिष्ठ, आदिशक्ती असे प्रमाण आहेत पहा. आणि आधी खूप चांगलं होता, पण नंतर एक प्रमाण आहे तुकोबारायांचं, आठवलं म्हणून सांगतो माफी मागून. बहु होता भला या रांडेने नासीला. आता याचा अर्थ काय घ्यायचा? आध्यात्मिक घ्यायचा, एवढंच सांगेल. आहे का? मायेनं त्याचा नाश केला असं म्हणायचं आपल्याला. हे तर तुमच्या डोळ्यापुढे काय आलं हे मला कळलं. ते तो अर्थ नाही घ्यायचा. आणि म्हणून काही काही गोष्टी खूप चांगल्या होत्या, पण नंतर त्या ठिकाणी त्या अशी पावल्या. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे पत्र लिहितात. प्रसंग असा आहे, तुकोबारायांच्या एका शिष्याला तीर्थयात्रा करावी असं वाटलं आणि तुकोबारायांकडे जाऊन सांगितलं, माऊली मला तीर्थयात्रा करायची आहे. तुकोबारायांनी सांगितलं, म्हणजे काही वेळेला काही गोष्टी उत्सुकतेकरता बघितल्या जातात बरं का. किती निष्ठा आहे याची तीर्थयात्रेला बुवा, का निष्ठा निष्ठी आहे. मग तुकोबारायांनी त्याच्या पुढे एक प्रमाण म्हटलं पहा. वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीचा. कशाला जातो? सगळं पाहून बसलो. हा एक त्याच्या अंतकरणातली निष्ठा बघण्याचा भाग आहे बरं का. याचा अर्थ कोणी निषेध म्हणून ऐकू नका. ही प्रमाण निषेध म्हणून नाही ऐकायची. मग तुकोबारायांना ते मान्य नव्हतं का असं सुद्धा म्हणायचं नाही. मग तुकोबारायांना त्यांनी सांगितलं, महाराज मला आज तत्वज्ञान नाही ऐकायचं, मला आज तीर्थयात्रेकरता परवानगी पाहिजे. मी तर नेहमीच शिष्यच आहे, माझं भाग्यच आहे, नेहमीच ऐकतो तुमच्या मुखातून, आज माझी इच्छापूर्ती करा. मग महाराज म्हटले, ठीक आहे, तुझी जर इच्छापूर्ती व्हायची तर मला विचारायला कशाला आला? नाही म्हणे, मी परवानगी घ्यायला याच्याकरता आलो का माझ्याकडे पैसे नाहीत. मी असं पाहिलं माऊली, वास्तव तर सांगतो, माफी मागून बोलतो बरं का, तसं काही मनावर घेऊ नका. काही काही माणसं जर काही कार्यक्रम असला, काही
बाहेर जायचं असलं तर अनेक माणसांच्या पाया पडतात. मग ज्याच्या पाया पडला त्यांनाही काही राहवत नाही. मग ते काय करतात? आपोआप खिशात हात घालतात. का आता ही परंपरा आहे. आता घालतात की नाही आत्ताच्यांचं नाही मला माहिती. एका आमच्या डोळ्याने पाहिलेल्या माणसाजवळ पेक्षाही जास्त जमा झाले होते एवढ्या साधनेनं. मी विचार केला आपल्याकडून एवढंच चुकतं. मग तुकोबारायांनी सांगितलं तुला काय पाहिजे? नाही मला पैसे पाहिजे. या संतांना ही सगळी गोष्ट करताना खूप काही महत्त्वाचं त्यांच्या जीवनात हे नाही आहे माऊली. त्याच्याकरता वारकरी संप्रदायात एक प्रमाण आलेलं आहे. हे तो तुमची सहज स्थिती. व्यवहार, धन, संपत्ती मोठ्या मोठ्याने त्यांच्या चरणी लीन होणं ही त्यांच्या जीवनामध्ये सहजतेनं आहे. पण त्यांना त्याची गरज नाही. प्रमाण सगळ्यांना माहीत आहेत. ओव्या अभंग सगळ्यांना ज्ञात आहेत. तुकोबाराय ज्या पोत्यावर भजन करण्याकरता बसले होते त्या पोत्याखाली हात घातला आणि एक सोन्याचा तुकडा, त्याला होन म्हटलेला आहे, होन काढलं, होन, आणि त्याच्या पुढे ठेवलं. सांगितलं हे मोडायचं, याचे पैसे येतील, दिवसभर खर्चायचे, 1 रुपया शिल्लक ठेवायचा, पुन्हा त्याचं होन होईल, पुन्हा दुसऱ्या दिवशी जेवढ्या दिवस पाहिजे तेवढ्या दिवस तीर्थयात्रा कर, पण परत आल्यावर मला देऊन टाक. काय देऊन टाक? काय परीक्षा असेल महाराज? माझ्याकडून वेळेचा अतिरेक होईल आणि झालाच म्हणून पूर्ण मी बोलत नाही. यातून तुकोबारायांना त्याच्या तीर्थयात्रेची पावित्र्यता आणि प्रामाणिकता बघायची आहे. आणि जायला तयार झाल्यानंतर तुकोबारायांच्या लक्षात आलं की आपण परवानगी दिली, इच्छापूर्ती केली, आपलंही अस्तित्व तिथं सिद्ध करावं म्हणून 3 अभंगाचं पत्र लिहायला घेतलं. पहिला अभंग लिहिला महाराजांनी, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ. दिनारंक मी अनाथ, दिनारंक मी अनाथ, मी अनाथ, दिनारंक मी अनाथ, दिनारंक मी अनाथ, दिनारंक मी अनाथ. तुम्ही विश्वनाथ, दिनारंक मी अनाथ, दिनारंक मी अनाथ, दिनारंक मी अनाथ. तुम्ही विश्वनाथ, दिनारंक मी अनाथ, दिनारंक मी अनाथ, रंग मी अनाथ. नाथ आहे, मला कृपेची थोडीशी गरज आहे, कृपा कराल ते पाया पडिलो बराडी. बराडी म्हणजे आषाढभूत. माझी एवढीच अपेक्षा आहे, आशा आहे की तुम्ही माझ्यावर कृपा करा. कोण आहात तुम्ही? विश्वाचे नाथ आहात तुम्ही विश्वनाथ. काय उणे तुम्हापासे मी तो अल्पची संतोषी. तुका म्हणे देवा काही भातुके किंवा प्रेम भातुके पाठवा. खरं तर काही भातुके पाठवा हाच पाठ या अभंगाचा आहे. जाऊ द्या. दुसरा अभंग, पिंडपदावरी, पिंडपदावरी दिला आपुले करी. माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण. केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. हा दुसरा अभंग. आणि तिसरा अभंग लिहिला कीर्तनाकरता घेतलेल्या अभंगात. परिसय वो माते मनी, परिसय वो माते माझी विनामणी. माझी विनावणी,
माझी विनावनी परिसे ओ माते 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 माझी विनावनी मस्तक चरणी ठेवी तसे परसावी विनवनी माझी माते मस्तक चरणी देवदे परिसे ओ माते माझी विनावनी मस्तक चरणी ठेवी तसे परिसे ओ माते माझी विनावनी मस्त हे चरणी ठेवी तसे भागीरथी महा दोष निवारिणी भागीरथी महा दोष निवारिणी भागीरथी दोष निवारिणी भागीरथी दोष निवारिणी अभंगात प्रवेश. मला माहीत आहे तुमच्या डोक्यात काय चाललंय आता 12च्या पुढं. पण तुम्ही हे लक्षात ठेवा का सुरू व्हायला किती वाजले. म्हणजे मी काय तसा हे करणार नाही, तुम्हाला बेठीस धरणार नाही. पण जगद्गुरु श्री संत तुकोबाराय गंगा मातेला भागीरथी मातेला पत्र व्यवहार करतात. पत्र व्यवहार. आता मोबाईलमुळे ती सवय आमची संपली, किंबहुना मोबाईलमुळे आम्हाला त्या सवयी, ते संस्कार राहिले नाहीत. पण खरं तर त्या ठिकाणी शाळेमध्ये आम्हाला पत्र लिहायला लावल्यानंतर ते संस्कार केले जायचे. मोठ्यांना काय लिहावं, बरोबरीचा असेल तर काय मायना असावा, लहान असेल तर काय मायना असावा. आज जगद्गुरुशी संत तुकोबाराय जो पत्र व्यवहार करतात त्या सगळ्या तीर्थांच्या मालकीन आहेत, स्वामिनी आहेत बरं का. आणि जे लिहितात ना ते कोण आहेत, तर गाथ्यामध्ये एक अभंग आहे तेवढा डोळ्याखाली घालायचा. तुकोबारायांचा हा अधिकार अपरोक्ष आहे. वास्तवता आहे माऊली, ही वास्तवता आहे. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समोळ आशा. निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. तीर्थासी तीर्थ झाला तोची एक येती तया जवळी सकळ लोक. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी. काय शब्द आहे, मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी. त्याला मोक्ष मिळवण्याकरता वाराणसीची गरज नाही. तुकोबारायांचं यत जीवन या अभंगाप्रमाणे ज्याचं जीवन आहे तो तीर्थांशी बोलू शकतो. तीर्थ त्याच्याकरता सगुण होऊ शकतात, चल तीर्थ होऊ शकतात. तीर्थ त्याच्याशी मूर्तिमंत स्वरूपाने त्या ठिकाणी व्यवहार करू शकतात. कारण तीर्थाचे तीर्थ झाला तोची एक, हे अभंगातलं प्रमाण आहे. ही अवस्था तुकोबारायांची आणि या अवस्थेवरून हे पत्र आहे माऊली. तुकोबाराय किती मोठे आहेत त्या संबंधाने, काय नाही. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी. बरं का, त्याला काही त्यांना काय त्याची
तीर्थांनी पवित्र व्हावं असं. पवित्र सोवळी तिचे एक भूमंडळी, ज्यांचा आवडता देवा खंडित प्रेमभाव. शब्द आहे जाऊ द्या. तुकोबारायांनी परियसे म्हणजे ऐका, आणि शब्द आहे माते नम्रता. माझी विनंती केलेली आहे. कोणाला? दुसरं चरण. भागीरथी महादोष निवारिती, भागीरथी महादोष निवारिती, भागीरथी महादोष निवारिती, भागीरथी महादोष निवारिती. भागीरथी महादोष निवारिणी, भागीरथी महादोष निवारिणी. भागीरथी महादोष निवारिणी, भागीरथी महादोष निवारिणी. भागीरथी महादोष निवारिती, भागीरथी महादोष निवारिती, भागीरथी महादोष निवारिती, भागीरथी महादोष निवारिती. भागीरथी महादोष निवारिणी, भागीरथी महादोष निवारिणी. भागीरथी महादोष निवारिणी, भागीरथी महादोष निवारिणी. सकल स्वामिनी तीर्थाची ये, सकल स्वामिनी तीर्थाची ये, सकल स्वामिनी तीर्थाची ये. भागीरथी महादोष निवारिती, भागीरथी महादोष निवारिती, भागीरथी महादोष निवारिणी, भागीरथी महादोष निवारिती. सकळ स्वामिनी तीर्थाची ये, सकळ स्वामिनी तीर्थाची ये, सकळ स्वामिनी तीर्थाची ये, सकळ स्वामिनी तीर्थाची ये. भागीरथी महादोष निवारिणी, भागीरथी महादोष निवारिणी, भागीरथी महादोष निवारिणी, भागीरथी महादोष. अरे स्वर्गातल्या गंगा आहेत. म्हणजे आल्या कशा आपल्या भूतलावरती, पृथ्वीवरती तुमच्या आमच्या करता. तर त्याची भागवतामध्ये कथा सांगितली जाते. भाऊक नावाचा एक राजा होता. त्या राजाला अनेक राण्या होत्या, पण एक राणी त्याच्याबरोबर त्या ठिकाणी सतत असल्याने ती एक त्याची धर्मपत्नी होती. परचक्रामध्ये तो राजा मरण पावला आणि ही राणी त्याच्याकरता सती जायला निघाली. पण त्यांच्या पुरोहिताने सांगितलं, तू गरोदर आहे, तुझ्या उदरात गर आहे, तू त्या ठिकाणी जाऊ नको सती. मग ती राणी सती गेली नाही, पण तिच्या उदरामध्ये असलेलं तो गर ह्या सवतीनं सहन झाल्यामुळे तिला मारण्याकरता त्यांनी विष दिलं. पण विष देऊनही त्या ठिकाणी तो गर न मेल्यामुळे, नष्ट न झाल्यामुळे जन्मल्यानंतर त्याचं नाव ठेवलं सगर. काय नाव आहे? सहगर. तो सगर नावाचा राजा अश्वमेध यज्ञ करण्याकरता त्याने घोडा सोडला. सगळ्यांना माहीत आहे कथा. त्याला 60,000 पुत्र सांगितले. आणि तो जेव्हा त्या ठिकाणी तो घोडा सोडला, तेव्हा तो घोडा इंद्राला ते सहन झालं नाही. आणि इंद्राला का सहन होत नाही? का हा रजोगुणच असा आहे, कोणी माझ्या पुढे जाता कामा नाही. कारण तसं जर झालं तर माझी खुर्ची जाईल, आसन जाईल असं इंद्राला वाटायचं. आणि म्हणून तो अश्वमेध यज्ञ यथासांग घडू नये,
म्हणून त्याने तो घोडा घेतला आणि कपिल मुनींच्या आश्रमात नेऊन बांधला. सगळ्यांना माहीत आहे त्या घोड्याचा शोध घेण्याकरता हे 60,000 पुत्र सगराचे निघालेत. त्यांना तो त्या ठिकाणी पाताळ स्वर्ग सगळीकडे शोधला आणि आश्रमात गेल्यानंतर मुनींच्या आश्रमात तो घोडा बांधलेला दिसला आणि त्या अल्पबुद्धी मुलांचा समज झाला की हा कपिल मुनींनीच चोरला. ऋषींना त्या ठिकाणी ते अधवा तद्वा बोलू लागले. शब्द भरपूर आहे त्याच्यामध्ये, मला ते उच्चारायचे नाहीत, तुम्ही समजून घ्या. ऋषींना क्रोध आला की जे कर्म आपण केलेलंच नाही त्याविषयी का आपण त्या ठिकाणी तशा प्रकारे त्यांचे अपवाद सहन करायचे. म्हणून त्यांच्या क्रोधाग्नीने ते 60,000 मुलं जळलेत आणि राख होऊन पडलेत आश्रमाजवळ. राखेचा ढीर पडला. पुढे त्याच वंशामध्ये असमंजस नावाच्या मुलापासून अंशमान नावाचा मुलगा झाला, सगर आला. तोही पुढे त्या शोधाकरता गेला. पण जात असताना त्याला तो घोडा बांधलेला दिसला. त्याने थोडं यांच्यापेक्षा वेगळं केलं. श्री संताचे माथा तदविधी प्रणिपातेन शरण गेला आणि ऋषींनी सांगितलं, हे बघ, हे तुझे पूर्वज आहेत, हा घोडा तू घेऊन जा आणि यांचा उद्धार तुला जर करायचा असेल तर गंगेशिवाय त्यांचा उद्धार होऊ शकत नाही. गंगाच यांचा उद्धार करू शकते आणि म्हणून तू त्या ठिकाणी हा घोडा घेऊन जा आणि गंगेची तपश्चर्या कर आणि गंगा मातेला इथपर्यंत आण आणि मग यांचा उद्धार होईल. घोडा घेऊन गेला. यज्ञ आता सांग झाला. पण ऋषींवर खूप मोठा त्या शब्दावर विश्वास ठेवून तपश्चर्या केली. त्याचं जीवन संपलं. गंगा काही त्या ठिकाणी साधना सिद्ध झाली नाही. त्याच्यानंतर दिलीपाने खूप मोठी तपश्चर्या केली पण त्याची साधना सिद्ध झाली नाही. दिलीपाचा भगीरथाने उग्र तप केलं, साधना केली, एकनिष्ठेने तपश्चर्या करून गंगा माता प्रसन्न झाली आणि गंगा मातेनं सांगितलं, मुला मी यायला तयार आहे पण माझा ओघ सहन करणारा पाहिजे, नाहीतर मी पृथ्वी फोडून पाताळात जाईन, त्याचा उपयोग होणार नाही. म्हणे मी करू काय माते? मग गंगेनं सांगितलं, तू भगवान शिवांची तपश्चर्या कर, साधना कर आणि भगवान शिवांना प्रसन्न करून त्यांना सांग की त्यांच्या डोक्यामध्ये मला धारण करा, माझा ओघ प्रवाह तुम्ही आवरा. आणि मग भगीरथाने भगवान शिवाची तपश्चर्या केली, साधना केली, अनुष्ठान केलं आणि भगवान शंकर त्या ठिकाणी प्रसन्न झाल्यानं सांगितलं, मला गंगेची गरज आहे आणि ती स्वर्गाहून येताना एवढ्या वेगाने येईल का तिचा वेग काय ठिकाणी कोणाला सांभाळणार नाही, म्हणून तुम्ही मला सहाय्य करा. भगवान शिव आशुतोष आहे, त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं, तथास्तु म्हटलं आणि त्या गंगेने भगवान शिवांच्या मस्तकी प्रवेश केला. म्हणतात त्या गंगेपैकी काही अंश, थोडीशी अंश जेटेतून बाहेर पडली आणि सांगितलं भगीरथाला, तू जिकडे जाशील तिकडे मी तुझ्या मागे मागे येईल. त्याच्यात अनेक प्रसंग घडलेले भागवतात वगैरे सांगितलेले आहेत पुराणामध्ये. तर थोडक्यात त्या ठिकाणी जान्हवी असे नावं, जनु नावाचे ऋषी, त्यांनी ती पिऊन टाकली, पुन्हा बाहेर पडली, पुन्हा तिचं नाव बदललं, पुन्हा पुढे आली, पुन्हा त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या पितरांचा उद्धार झाला. भगीरथाने आणली म्हणून भागीरथी हे नामकरण तिला प्राप्त झालं. म्हणून तुकोबाराय त्या नामकरणानेच विनंती करतात, भागीरथी तुझं 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 कार्य काय? महादोष निवारिणी, महापापाचं परिक्षालन करणारी तू आहेस. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं, पाप तर क्षालन करतेच पण जिवंतपणे तुझ्या काठावर कोणी जर आला तर त्यालासुद्धा त्या ठिकाणी तू मोक्ष देते आणि मेल्यावर सुद्धा मोक्ष देते. गीता भुक्ती मोक्ष मरणे तुझ्याती, गीता मुक्ती मोक्ष मरण तुझ्याती, गीता मुक्ती मोक्ष मरण तुझ्याती, गीता मुक्ती मोक्ष मरण तुझ्याती, गीता भुक्ती मोक्ष मरण तुझ्याती, गीता भुक्ती मोक्ष मरणे तुझे, गीता मुक्ती मोक्ष
मोक्ष मरण तुझ्याती जिता मुक्ती मोक्ष मरण तुझ्याती अहि आईल्या परस्त्री सुख रूप आईल्या परस्त्री सुख रूप भागीरथी मारेव मरण्याची वारण भागीरथी महादोष निवारण आही की परात्री सुख रूप आही की परात्री सुख रूप भागीरथी महादोष निवारी भागीरथी महादोष निवार सकळा स्वामिनी तीर्थाची ये सकळ स्वामी तीर्थाची सकळ स्वामीनी तीर्थाची जय सकळ स्वामीनी तीर्थाची जय स्वामीनी तीर्थाची जय स्वामीनी तीर्था सकळ स्वामीनी तीर्थाची जय तीर्थाची जय सकळ स्वामी तीर्थाची तीर्थाची जय तीर्थाची जय दोष सकळ स्वामिनी तीर्थाची ये सकळ स्वामिनी तीर्थाची ये भागीरथी महादोष निवारी भागीरथी महादोष भागीरथी महादोष निवारिणी जगद्गुरुशी संत तुकोबाराय स्तवन करतात. आणि हे पत्र हे वाकपुष्प कोणी पाठवलं याची ओळख तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात. तुका विष्णुदास संतांचे पोसणे तुका विष्णुदास संतांचे पोसणे विष्णुदास संतांचे पोषणे तुका विष्णुदास संतांचे पोषणे वाघ पुष्पतेने पाठविले वाघ पुष्पतेने पाठविले भागीरथी महादोष निवारणी भागीरथी महादोष निवारणी पाठविले वाघ पुष्पने पाठविले भागीरथी महादोष निवारणी भागीरथी महादोष निवारणी शेवटच्या चरणाचं समाधान आणि प्रयत्न करू थांबण्याचा. तुकोबारायांनी ही ओळख का दिली? हबप म्हणायला पाहिजे होतं, जगद्गुरू म्हणायला पाहिजे होतं, नाव सांगायला पाहिजे होतं. संतांचे पोसणे वाकपुष्पतेने पाठविले. ऐका, जर आपण आळंदी प्रकरण बघितलं ना, त्यामध्ये जेव्हा देवाच्या पत्नीने देवाला विचारलं, देवा ज्ञानोबारायांच्या समाधी प्रकरणात तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं रडण्याचं कारण काय? तो अभंग फार मोठा आहे, तुम्ही पहा, त्याच्यामध्ये काही चरण सांगतो. देव म्हणती रुक्मिणी, त्या अभंगात एक चरण आहे, तेथे त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागीरथी, ती भागीरथी ज्ञानोबारायांच्या भेटीला इंद्रायणीमध्ये
तुम्ही जर कधी घाटावर फिरला असेल तिथं नावही लिहिलेलं आहे घाटावरती, इथं गुप्त होऊन प्रगट झालेले आहेत. त्या घाटावरती नाव आहे असं गंगेचं. तो ज्ञानोबरायांच्या सेवेला तिथून इथं आलेले आहेत. आणि ज्ञानोबराय तुकोबरायांचं नातं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, जो का अवतार नामयाचा. मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर सांगा कुणी. ज्ञानोबरायांच्या मुखातले वाक्य आहेत. आणि ज्ञानराज माझी किंवा जयाची द्वारी, हे तुकोबरायांचं नातं आहे. म्हणून तुका विष्णुदास संतांचे पोचणे. ज्ञानोबरायांमुळे तरी तुम्हाला माझी ओळख पटेल. तुम्ही अलंकापुराला आल्यात, आळंदीला आल्यात, त्या ज्ञानोबरायांचा त्या संतांचा मी पोचणं आहे. ते मला जगवतात, मी त्यांच्या जीवावर जगतो. पोसना वाक पुष्पतेने पठविले विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. क्षेत्रातून गेले. तिथं एक चर्मकार चपलांना चुका मारत होते किंवा सांधत होते. पुंडलिक रायांच्या चपलेचा अंगठा तुटला तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी त्या चपलीला चूक मारली. शिवराई द्यायला गेले तर त्या ठिकाणी त्यांनी तो घेतला नाही. रोहिदास महाराजांनी त्यांनी सांगितलं, हा शिवराई तुम्ही तिकडे चालला त्या भागीरथी मातेला देऊन द्या. मग सगळी त्या विधी झाल्यानंतर पुंडलिक रायांच्या लक्षात आलं, तो शिवराई घेतला आणि भागीरथी मातेला दिला. नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे का, ती भागीरथी माता शिवराई दिल्यानंतर रोहिदासांच्या शिवराई करता प्रगट झाली. पांढरं शुभ्र वस्त्र आहे, पाठीवरती मोकळे केश आहेत, कपाळभर कुंकू आहे, हिरवा चुडा आहे आणि त्या गंगा मातेनं त्या ठिकाणी हातामध्ये भरजरी हिरे माणिक मोत्यांनी भरलेलं कंकण त्या मोबदल्यामध्ये पुंडलिक रायाला दिलेलं आहे. अभंग असा आहे, रोहिदासा शिवराईसाठी दिली पुंडलिका भेटी. आणि गंगा मातेनं पुंडलिक रायांना भेट दिल्यानंतर पुंडलिक रायांना त्या गंगा मातेच्या भेटीनंतर काय झालं, पुंडलिका झाला अनुताप, धन्य सत्य गुरु मायबाप. जन्मा येऊनिया काय केली करणी, व्यर्थ सिनविली जननी. 9 महिने ओझे वागवून नाही गेला तिचा शीन. असा अनुताप झाला. आणि अनुताप झाल्यानंतर गोरोबा काकांनी त्या अभंगाच्या शेवटी असं सांगितलं, ऐसा भाव धरी म्हणे गोरा, तीर्था जाय फजित खोरा. असा भाव अंतकरणात धारण करायचा. सकळ तीर्थांची धुरे, जे का माता पितरे, तया सेवेशी कीर शरीरे लोणकी जे. आणि सगळे तीर्थ केल्यानंतर महाराष्ट्रीयन माणसाचं एक पथ्य आहे, त्याच्यावर एक घटना आचारसंहिता आहे का, सगळ्या तीर्थ तया झाल्यानंतर त्याने पंढरपुराला जाऊन त्या ठिकाणी पंढरपुराची वारी करायची. तो खरा महाराष्ट्रातला तीर्थयात्रा करणारा. काय प्रमाण आहे, तीर्थे केली कोटीवरी, नाही देखीली पंढरी, जोडो त्याचे जाले पण. तुकोबाराय म्हणतात, कोट्यावधी तीर्थ केली आणि पंढरपुराचं तीर्थ राहिलं तर त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून तीर्थे केली कोटीवरी, नाही देखील पंढरी, असं प्रमाण आहे. म्हणून आता अर्थात हे घर, हे भजनी मंडळात त्याच्यात आणि संयुक्त झालेले आहेत, ते वारकरी पण आहेत. आणि बरोबर आहे, प्रथम नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यते. पहिल्या टप्प्यात त्यांनी नोकरी केली, पहिल्या टप्प्यात धन कमवलं, पहिल्या टप्प्यात विद्या कमवली, दुसऱ्या टप्प्यात धन कमवलं आणि तिसऱ्या टप्प्यात आता ते पुण्य कमवत आहे. आणि हेच त्या ठिकाणी त्यांच्या आत्मउद्धाराकरता उपयोगात येणार आहे. असे परमश्रद्धेय श्री निवृत्ती मुरलीधर वराडे आणि सौ कमल निवृत्ती वराडे या उभयता वधू पतीपत्नीकडनं तीर्थयात्रा घडली त्यांच्यापाशी. आणि नंतर त्यांच्या मुलांनी रवी निवृत्ती वराडे, संदीप निवृत्ती वराडे, तसेच त्यांच्या कन्या वनिता सुदाम गोडगे, 3 बहिणी, 1 भाऊ, 5 भाच्या. आणि त्या ठिकाणी संपूर्ण भजनी मंडळाचा, संपूर्ण हितसंबंधाचा सहभाग आणि त्यातून त्या ठिकाणी उभं राहिलेलं हे आज आपल्या सगळ्यांना एकत्रित करणारा ज्ञान यज्ञरूपी कीर्तनाचा हा भाग. बऱ्याच दिवसापासून
त्या ठिकाणी दादा आदी करून बाबांनी मला सांगितलं, माझी इच्छाच होती की बाबांच्याच मुखातून आज कीर्तन ऐकायचं, पण आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना. अर्थात बाबाजींच्याच प्रेरणेनं आज या ठिकाणी मी बोलत आहे आणि बोललो. झालेली सेवा तुम्हा श्रोते सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. बोलता बोलता काही आवाजचे शब्द माझ्या मुखातून आला असेल, कोणाचं अंतकरण दुखवलं असेल, तो हेतू माझा कीर्तनात नव्हता आणि नसावाच. तरी पण त्या ठिकाणी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्यांच्या जीवनामध्ये तीर्थयात्रेचं हे पुण्य आणि त्या पुण्याईने सद्बुद्धी प्राप्त हो. दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायणा, आता मजा आयुष्य करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भावो, तुमचे कृपे सिद्धी जावो, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. अलभ्य लाभ त्यांच्या पदरात पडो. आरोग्य, धन, संपदा आणि घरामध्ये त्यांच्या पारमार्थिक वातावरणाने अशा प्रकारे त्यांचं जीवन व्यतीत हो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. काशी विश्वनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. त्र्यंबकेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो. गंगा मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देण्याचा मी प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुका विष्णुदास संताचे पोषणे, तुका विष्णुदास संतांचे पोषणे, तुका विष्णुदास संतांचे पोषणे, तुका विष्णुदास संताचे पोषणे, तुका विष्णुदास संताचे पोषणे, तुका विष्णुदास संतांचे पोषणे, तुका विष्णुदास संतांचे पोषणे. वाक पुष्पतेने पाठविले, सकाळ स्वामिनी तीर्थाची सकाळ स्वामिनी, सकाळ स्वामिनी सकळ स्वामी तीर्थाची जय, तीर्थाची सकळ स्वामिनी, सकळ स्वामी सकळ स्वामिनी तीर्था, सकळ स्वामिनी तीर्थाची
पेटी वाजवताय गुरुजी. हा पेटी वाजवताय. एक मिनिट. भागीरथी दोष निवारी दोष निवारी दोष निवारी. यथामती यथावकाश आपण सगळ्यांनी फारच वेळ त्या ठिकाणी दिला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. वेळेचा अतिरेक हा माझ्या जीवनातील मला वाटतं हा पहिलाच प्रसंग असेल. इतक्या वेळ मी कधीच कुणाला प्रतीक्षा करायला लावत नाही. वेळेत सगळं असतं, पण आज प्रसंग आहे आणि त्यात महत्त्वाचा योग असा आहे का नर्मदे हर म्हटल्यानंतर सगळी सिद्धी ज्या नामापाशी येते त्या परिक्रमेचाही सहभाग याच्यामध्ये आहे. दुसरा मंत्रच नाही. कोणताही प्रसंग आला आणि आपल्याला त्या प्रसंगातून पुढे जायचं आहे, रस्ता दिसत नसेल, पोटात भूक लागली असेल, किंबहुना त्या ठिकाणी कोणतंही संकट आलं तर आजही सिद्ध अशा प्रकारची जी मैया नर्मदे हर म्हटलं की आपल्या मदतीला धावून येते, आपल्या संरक्षणाला धावून येते, आपल्या जीवनातले कष्ट दूर करायला सिद्ध असते. अशा परिक्रमेचाही त्यात सहभाग आहे आणि म्हणून दुग्ध शर्करा योग यांच्याकडनं घडला. त्याबद्दल त्या ठिकाणी ह्या सेवेचा योग आहे आणि झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी आणि त्यात पुन्हा त्या ठिकाणी गुरुजींसारख्यांचं येणं, महाराजांसारख्यांचं, त्यात पुन्हा फार मोठे अशा प्रकारे त्या ठिकाणी संगमनेरी महाराजांवर भरभरून पारमार्थिक प्रेम करणारी आणि आशीर्वाद देणारे सगळ्या मंडळींच्या चरणी नतमस्तक होतून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय बोलिले कुरे वेडे वाकुडी उत्तरे नाही विचारिला अधिकार मी आपला महाराज तुका माने ज्ञानेश्वरा राधा पाया महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम 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 पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की माता की जय.